ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी मराठी सिनेमांचा एक काळ गाजवलाय. सोशिक सुनेच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या, तरीही त्यांनी त्या भूमिका चोख निभावल्या. अलका कुबल यांनी सिनेमॅटोग्राफर समीर आटले यांच्याशी लग्नगाठ बांधली. अलका कुबल यांच्या बऱ्याच सिनेमांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं होतं. अलका कुबल यांच्या गाजलेल्या माहेरची साडी या सिनेमासाठी सुद्धा समीर यांनी सिनेमॅटोग्राफी केली होती. मजेशीर किस्सा म्हणजे समीर यांनी तब्बल 28 वेळा विहिरीत ढकलण्याचा सीन करून घेतला होता. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सुनेचा छळ करणाऱ्या सासूची भूमिका साकारली होती आणि ह्या सिनेमातला अलका कुबल यांना विहिरीत ढकलण्याचा तो सीन आहे. दूरदर्शनच्या मुलाखतीत समीर यांना एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. जेव्हा अलका कोणत्याही हिरोसोबत रोमॅन्टिक सीन्स करायच्या तेव्हा तो सीन 1 किंवा 2 टेकमध्ये ओके करायचा, पण विहिरीत ढकलण्याचा सीन 28 वेळा का शूट केला असा गमतीशीर प्रश्न विचारला. तेव्हा समीर यांनी उत्तर दिलं की रोमॅन्टिक सीन शूट करत असताना मनाला समजवायचो की हे खोटं आहे, पण विहिरीत ढकलण्याचा तो सीन 28व्या टेकला ओके झाला. यामागे कोणताही दुसरा हेतू नव्हता. पुढे त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा आम्ही सेटवर नवरा बायको नसतो. अलका कुबल म्हणतात, सेटवर असताना समीर त्याच्या टीमसोबत असतो आणि मी माझ्या व्हॅनिटीमध्ये असते. आमचा कॉल टाईम वेगळा असल्यामुळे आम्ही एकत्र ट्रॅव्हलही करत नाही. आधी तर आम्ही महिन्यातून फक्त 3 दिवस भेटायचो. कधी मी शूटिंग निमित्त मुंबईच्या बाहेर असायचे तर कधी समीर, पण सेटवर आम्ही नेहमीच प्रोफेशनल राहिलोय. एकदा तर समीर मुंबईहून कोल्हापूरला जात होते आणि अलका या शूट संपवून कोल्हापूरवरून मुंबईला येत होत्या. तेव्हा साताऱ्यात फक्त त्यांची भेट झाली आणि मग दोघंही त्यांच्या मार्गाने पुढे गेले. असेही दिवस त्यांच्या आयुष्यात आलेत. दोघांचं नेमकं कसं जमलं याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. कोणी कोणाला प्रपोज केलं हे विचारल्यावर त्या म्हणाल्या, मलाच करावं लागलं. आम्ही नुसते फिरत होतो आणि नजरेतून सगळं कळत होतं. पण समीरने मला कधीच असं विचारलं नाही की अलका आता आपण लग्न करूया का, मी तुला प्रपोज करतोय, काहीच नाही. मग मीच शेवटी म्हटलं, अरे माझी आई मला बडबडायची, काय या मुलाबरोबर ही रोज फिरायला जाते. त्यावेळेचं वातावरण तेवढं नव्हतं. त्यात मला माहेरच्या साडीनंतर एवढी ओळख मिळालेली की आम्ही हातात हात घालून फिरूही शकत नव्हतो. अलका कुबल यांच्या आईचा लग्नाला विरोध होता. त्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मी त्याला म्हटलं की माझी आई म्हणते, काय तू रोज या मुलासोबत फिरतेस, बाईकवर बसतेस, लग्न कधी करणार आहेस ते सांग. आधी माझ्या आईचा विरोध होता, कारण समीरसुद्धा इंडस्ट्रीमधला होता. आईचं म्हणणं होतं, आळवावरचं पाणी आहे, दोघांच्या करिअरवर काही परिणाम झाला तर असं नको व्हायला की वाईट दिवस आलेत. इंडस्ट्रीत असं पाहायला मिळतं. पण नशिबाने समीरला खूप मोठमोठ्या फिल्म्स मिळाल्या. माहेरची साडी हा सिनेमा प्रदर्शित होऊन 8 महिने झाल्यानंतर दोघांनीही लग्न केलं. अलका आणि समीर यांना 2 मुली, एक पायलट आणि एक डॉक्टर. दोघींनीही वेगळं करिअर निवडलं. समीर आणि अलका यांनी दोघींवर उत्तम संस्कार केले, तर इंडस्ट्रीमध्ये दोघांना आयडियल कपल मानलं जातं. तुम्हाला कशी वाटते ही जोडी आणि माहेरची साडी या सिनेमातला हा किस्सा तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.